त्या काळामध्ये एक व्यक्तिमत्व पुण्यामध्ये राहत होतं, ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे. रानडेंनी अभ्यास केला होता भारताच्या अर्थशास्त्राचा. कारण आपल्याला इंग्रज किती वाईट आहेत हे कळत नव्हतं, डोळ्याने दिसत नव्हतं. डोळ्यानं काय दिसत होतं? अरे चांगलेत की इंग्रज. रेल्वे आली, पूल आले, रस्ते आले, घाट आले, बोगदे बांधले, तारायंत्र आलं, पोस्ट खातं आलं, पोलीस खातं आलं, चांगलं आहे की. वरवर पाहता इंग्रज चांगलेच दिसत होते. पण न्यायमूर्ती रानडे आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे दादाबाई नौरोजी, ते तर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जाऊन तिथं त्यांनी भाषण केलेली आहे. या दोघांनी अर्थशास्त्र सांगितलं की काय चाललं आहे, भारतामध्ये एवढे कलेक्टर्स आहेत, त्यांचा पगार कोण करतं? आपण. हे एवढे सगळे जे अधिकारी आहेत, सेनेचे अधिकारी असतील, मुलकी खात्याचे अधिकारी असतील, त्यांचे पगार कोण देतं आहे? आपण. बरं, हे अधिकारी रिटायर होतात, जातात इंग्लंडमध्ये, त्यांची पेन्शन कोण देतं? आपण. हे अधिकारी लढाई करतात, लढाईमध्ये त्यांचा जय होतो, त्यांना बक्षीस कोण देतं? आपण. म्हणजे भारतीयांचा पैसा त्यांच्या खिशातनं काढला जातोय आणि तो इंग्लंडला जातोय. कधी बक्षीस म्हणून, कधी पगार म्हणून, कधी पेन्शन म्हणून, नावं वेगळी आहेत, पण अर्थ एकच, भारताचा पैसा इंग्लंडला जातो आहे. एका इंग्रजांनी लिहून ठेवलं आहे बरं का, आम्ही लंडनवरनं येतो, तुमच्या गंगेमध्ये स्पंज बुचकळतो आणि लंडनच्या थेम्समध्ये जाऊन पेलतो. नेमकं वर्णन केलेलं आहे. असा पैसा लक्षावधी पाऊल तिकडे जातोय. हे अर्थशास्त्र सामान्यांना माहीतच नव्हतं, कळतच नव्हतं. हे वासुदेव बळवंतांनी न्यायमूर्ती रानडेंच्या भाषणामध्ये ऐकलं आणि मग त्यांचं मन पेटून उठलं की या इंग्रजांना इथून हाकलून दिलं पाहिजे, त्याशिवाय भारतामध्ये सुख होणार नाही. 1876ला फार मोठा दुष्काळ पडला आणि पहा आता दुष्काळ अनेकदा पडतो की, आपणही वाचतो इथे दुष्काळी. पण वासुदेव बळवंत म्हटले नाही नाही, हा दुष्काळ किती भयंकर आहे मला बघायचं आहे. हे वेगळं आहे बरं का, की माझे देशबांधव कुठल्या संकटात आहेत हे मी स्वतः जाऊन बघणार. त्या काळामध्ये वासुदेव बळवंतांनी पायी प्रवास केलेला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र, हे आत्ताचे राज्यांची नाव सांगतोय मी. कसे हिंडले असतील, कसा प्रवास केला असेल. बरं, जिथे जातात तिथे दुष्काळ आहे, त्यांनाच खायला मिळत नाही, यांना कोण देणार? मग अशा अडचणी सहन करत करत माझ्या देशबांधवांची अवस्था मला स्वतःला समजून घ्यायची आहे, म्हणून मी प्रवास करतोय. बघा, आपण याचा विचार करा. आपल्याला सुद्धा अनेकदा इकडे काहीतरी अडचण आहे, इकडे पूर आला आहे, इकडे भूकंप झाला आहे, अशा बातम्या करत असतात. पण तिथे गेलं पाहिजे, तिथे बघितलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, असा विचार आपल्या मनात येत नाही. तो वासुदेव बळवंतांच्या मनात आला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे काम कोणाचं आहे? या दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्याचं काम सरकारचं आहे. पण सरकार काहीच करत नाही आहे. हे नुसतं पैसे ओरबाडत आहे, हे लुटण्यासाठी आलेलं सरकार आहे. आणि त्यामुळे वासुदेव बळवंत अस्वस्थ झाले आणि हळूहळू त्यांचं मन या निश्चयापर्यंत आलं, आता उठाव केला पाहिजे, आता संघर्ष केला पाहिजे, आता युद्ध केलं पाहिजे. आणि वासुदेव बळवंत त्या मनाने पेटून उठले. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, वासुदेव बळवंतांचं आत्मचरित्र आहे, प्रसिद्ध आहे, छोटं आहे पण आहे. त्यात ते लिहित आहेत, म्हणजे इथं ते घडलं असेल बरं का, याच वाड्यात ते वर्णन करत आहेत की इंग्रजांच्या नाशाशिवाय मला दुसरा विचार सुचत नव्हता. मी जेवायला बसलो तरी, मी झोपायला गेलो तरी, मी शौचाला गेलो तरी मला इंग्रजांचाच नाशाचा विचार येत होता. कधी कधी मी रात्री बेरात्री उठायचो आणि अस्वस्थपणे अंगणामध्ये येऱ्याझाऱ्या घालायचो, इंग्रजांना कसं नष्ट करता येईल. चित्र डोळ्यासमोर आणा की मध्यरात्री सगळा भारत नावाचा देश जड झोपलेला असताना एक तरुण या ठिकाणी हिंडतोय, येऱ्याझाऱ्या घालतोय. आता कोजागिरी येणार आहे. कोजागिरीचा असा शब्द म्हणतात, को जागरती. चंद्र विचारतोय कोण जागा आहे, कोण जागा आहे. मला असं वाटतं त्यावेळेला चंद्राला जर का विचारलं असतं को जागरती, तर चंद्र म्हणला असता 40 कोटी झोपले, एक जागा आहे, एक जागा आहे 40 कोटींमध्ये, जो तळमळतोय आणि तडफडतोय की इंग्रजांचा नाश झाला पाहिजे. मग करायचं काय? युद्ध करायचं. शिवाजी महाराजांनी काय केलं? सैन्य गोळा केलं आणि स्वतःचं युद्ध सुरू केलं होतं. तेच आपण करायचं, तेच आपले आदर्श. मग करायचं काय? मग भाषणं करायला सुरुवात केली. आणि पुण्यामध्ये नागनाथ पार असेल, शनिपार असेल, शिंदे पार असेल, त्या पारावर हा मनुष्य उभा राहतोय वासुदेव बळवंत, आणि हातामध्ये डब घ्यायचा आणि तो वाजवायचा, ऐका हो ऐका, या देशावरचं इंग्रजांचं राज्य नष्ट करण्यासाठी काय करावं हे सांगण्यासाठी आज संध्याकाळी शनिवारवाड्यावरती माझी सभा आहे, माझं भाषण ऐकायला या. स्वतःच्या भाषणाची जाहिरात करणारा हा एकमेव वक्ता असेल.
असं आधी कधी झालं नाही, नंतर कधी होणार नाही, असं त्यांनी केलं. आणि मग यायची लोकं शनिवारवरती किती, कधी 10, कधी 15, असं एवढीच संख्या असणार. आणि त्याचं घाबरत घाबरत यायचे, कुणी बघत नाही ना आपल्याला. आणि वासुदेव बोलतो तळमळीनं बोलायचे की जणू काही हेच 15 आता सगळं सैन्य निर्माण करून इंग्रजांशी आपण लढणार आहोत. पण लोक भाषण ऐकायचे, टाळ्या वाजवायचे आणि म्हणायचे की छान भाषण, छान झालं. मग ते म्हणायचे जायचं ना लढायला. नाही नाही, लढलं की आमचं काम नाही, आम्ही संसारी माणसं, आम्ही घरी जाऊन झोपणार आता, तुझं तू कर. त्या वासुदेवरावांच्या लक्षात असं आलं की हे काही उपयोगाचं नाही आहे आणि म्हणून वेगळं काही ते केलं पाहिजे, आपण सैन्य उभं केलं पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात आला. असा विलक्षण व्यक्तिमत्व आहे. अजून काय काय केलं म्हणजे त्यांचं लढाई तर आहेच आहे, आपल्याला ते सगळ्यांना माहीत असतं त्यांचं क्रांतिकार्य. गंमत सांगतो, शनिवार पेठेमध्ये परचुरे नावाचे इतिहास अभ्यासक, त्यांच्या घरी मी बसलो होतो. त्यांनी मला लोखंडी रॉड दिला, पोकळ. बघ म्हटलं काय, बघितलं काय, मग तो म्हणलं तिथे स्क्रू येतो, पिळला, त्याचे 2 भाग झाले. म्हटलं काय आहे ते, म्हणजे काय म्हणजे साबण तयार करण्याचा साचा आहे, मोल्ड आहे, मोल्ड साबणाचा, ह्याच्यातनं साबण तयार करता येतं. तरी पण मला काही समजेना, असेल, मला काय त्याचं कौतुक, मला कशाला दिलं बघायला. ते म्हणजे कुणाचं आहे माहिती का, वासुदेव बळवंत फडक्यांचा आहे तो. भोग माझं मन असं थरारून गेलं की जी वस्तू मी आता हातात घेतलेली आहे त्याला त्या महामानवाचा स्पर्श झालेला आहे. हे कशासाठी, इंग्रजांचा युद्ध करूनही पराभव केला पाहिजे, पण त्याहीपेक्षा आपण जर का स्वदेशी उद्योगधंदे सुरू केले आणि भारतातल्या लोकांनी स्वदेशीच वस्तू घेतल्या तर इंग्रजांचा व्यापारात पराभव होईल आणि मग त्याला भारतामध्ये राज्य करण्यात काही रसच उरणार नाही. आपण उद्योगधंदे वाढवले पाहिजेत. म्हणून वासुदेव बळवंत व्यापार करायला उत्तेजन देत आहेत, स्वतः कारखाने तयार करतायत. एका माणसाने एका आयुष्यात काय काय करावं आणि त्यांनी व्यापाराला उत्तेजन दिलं, असं त्यांनी केलेलं आहे. आज आपल्याला जी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, गरवारे कॉलेज आहे, विमलाबाई गरवारे, कितीतरी आबासाहेब गरवारे अशी कॉलेजेस, शाळा आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात नाही भारतातली अत्यंत नामवंत अशी ही शिक्षण संस्था आहे. हिची स्थापना कोणी केली, वासुदेव बळवंत फडके, इंदापूरकर आणि भावे ही 3 व्यक्तिमत्व एकत्र आली आणि राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा सुरू केली पाहिजे. केव्हा जुना विचार बा, नंतर चिपळूणकर, टिळक, आगरकर त्यांनी इंग्लिश स्कूल चालू केली नंतर. पण यांनी त्या काळामध्ये, आत्ता जो तपकीर गल्ली आहे तिथे किबेवाडा नावाचा वाडा होता, तिथे ही शाळा सुरू झाली आणि त्या ठिकाणी वासुदेव बळवंत त्याचे सेक्रेटरी होते पहिले. त्यांची पत्र प्रसिद्ध आहेत वर्तमानपत्रात आलेली की आम्ही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था चालू करतोय, तर तुम्ही आम्हाला तुमची मुलं या शाळेमध्ये पाठवा. हेही वासुदेव बळवंतांनी काम केलेलं आहे. म्हणजे ते व्यापारामध्ये आहे, ते स्वदेशीचा वापर करतायत, ते शिक्षण संस्था काढतायत, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. पण त्याहीपेक्षा युद्ध केलं पाहिजे. आणि जेव्हा लक्षात असं आलं की भाषण करून होणार नाही आहे, शिवाजी महाराज कुठे भाषण करायला जात होते, मग काय केलं पाहिजे, जे शिवाजी महाराजांनी केलं ते लढणाऱ्या लढाऊ वृत्तीच्या मावळ्यांकडे गेले, त्यांना एकत्र केलं, त्यांचं सैन्य निर्माण केलं आणि मग हल्ले केले. आणि मग वासुदेव बळवंत अशा लोकांकडे गेले, त्याच्यामध्ये रामोशी समाज यांच्याकडे गेले आणि त्यांना एकत्र केलं. आता जे कोरेगाव भीमा ज्याला म्हणतात ना, तिथे एक व्यक्तिमत्व होतं, त्यांचं नाव दौलतराव नाईक. हा वासुदेव बळवंत फडक्यांच्या सेनेचा सेनापती, अत्यंत तेजस्वी, अत्यंत धाडसी, अत्यंत पराक्रमी आणि अत्यंत विश्वासू, निष्ठावान असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्यासारखा सहकारी वासुदेव बळवंतांना मिळाला आणि वासुदेव बळवंतांना खूप मोठी ताकद त्यांची वाढली. रामोशी समाज एकत्र आला. याच्या आधीच्या काळामध्ये पुण्यामध्ये इथं राहत असताना वासुदेव बळवंत फडके शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेत होते. कुणाकडे, लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडे जाऊन. लहुजी वस्तादांचे वडील राघोजी साळवे, हे साळवे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी, त्यांच्याकडे घराण्यात किल्ल्यावरती काहीतरी महत्त्वाची पदं होती. पुढे पेशवे काळ आला. पेशवे काळामध्ये राघोजी साळवे मोठ्या पदावरती काम करत होते. आपण जे हल्ली म्हणतो ना, हे का मी सांगतोय, जातीभेद किंवा काहीतरी असे आरोप केले जातात ना. अहो, हे जे साळवे आहेत हे मातंग किंवा मांग समाजाचे आहेत. म्हणजे मी जातीचा उल्लेख का करतोय माहीत असावं आपल्याला की त्या समाजाचे आहेत, पण पेशव्यांकडे मोठ्या पदावरती काम करत आहेत. आणि 1817ला जी लढाई झाली, खडकीची लढाई म्हणजे प्रसिद्ध आहे, त्या लढाईमध्ये राघोजी साळवे मरण पावले आणि त्यांचा मुलगा हा लहुजी साळवे तो बघतोय आपल्या वडिलांचा मृत्यू त्या लढाईत झाला आहे. म्हणजे पेशव्यांच्या बाजूनी राघोजी साळवे लढलेले. आपल्याला जे सांगितलं जातं की पेशव्यांनी काही खालच्या जातींवरती अन्याय केला म्हणून ते इंग्रजांना जाऊन मिळाले, हे काय उदाहरण आहे आपल्याला समजतं. आणि मग या लहुजी साळव्यांनी ठरवलं
की पेशवाई तर गेली, डोळ्या देखत गेली, 1818ला पेशवाई बुडाली, पण आपण सैन्य तयार करू. आणि म्हणून लहुजी साळव्यांनी पुण्याच्या पूर्व भागामध्ये तालीम सुरू केली. तालीम म्हणजे त्यात कुस्ती वगैरे तर असेलच, पण तलवार, दांडपट्टा आणि इतर सगळे शौर्याचे खेळ, घोड्यावरती बसणं, भिंत चढणं, भिंतीवरती भराभर वेगाने चढता आलं पाहिजे, अशा प्रकारे अनेक अद्भुत ज्याला मर्दानी खेळ म्हणतात असं शिकवण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याच्यामध्ये वासुदेव बळवंत जात होते. बघा, गुरु कोण आहे? मातंग आहे. शिष्य कोण आहे? ब्राह्मण आहे. जात नाही मानली. याच्याकडे ज्ञान आहे, याच्याकडे विद्वत्ता आहे, याच्याकडे कला आहे. ते शिकण्यासाठी मी नम्र होऊन शिष्य होऊन त्याच्याकडे जाणार. आणि कधीकधी गुरु हा शिष्यांवरनं ओळखला जातो. बघा ना, रामकृष्ण परमहंस का आज सगळ्यांना माहिती आहे? कारण स्वामी विवेकानंदांचे शिष्य होते. लहुजी वस्तादांच्या 3 शिष्यांची नावं सांगतो. 1 वासुदेव बळवंत फडके, 2 महात्मा ज्योतिबा फुले, 3 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ज्या गुरुचे शिष्य असेल तो गुरुसुद्धा काय असेल. आणि म्हणून क्रांतिगुरू असं लहुजी वस्ताद यांना अत्यंत सार्थ असं म्हणलं जातं. तेव्हा अशा अनेक लोकांकडं, अजून एक महार समाजाचे पण होते राणबा नावाचे, त्यांच्याकडे पण वासुदेव बळवंत जात होते शिकायला आणि तिथून शस्त्रविद्या शिकले. आणि हे तर काहीच नाही, आज ज्या मंदिरामध्ये आपण आहोत त्याच्या पाठीमागच्या बाजूला रेणुका स्वरूप शाळा वगैरे जो आहे तिथे घनदाट झाडी होती. या परिसरामध्ये वासुदेव बळवंत स्वतः शस्त्रास्त्र प्रशिक्षण देत होते. आणि त्यातही पुढचं जाऊन सांगतो, महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवलं. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या पत्नीला गोपिकाबाईंना तलवार, दांडपट्टा, बंदूक, घोड्यावर बसणं या कला शिकवल्या. हे किती महत्त्वाचं आहे की या पुढच्या काळामध्ये या देशातल्या महिलांना सुद्धा लढता आलं पाहिजे म्हणून ते शिकवलेलं आहे. या परिसरात ते सगळे शिकलेले आहेत. हे विलक्षण. असं वासुदेव बळवंत स्वतः अत्यंत मर्दानी खेळ खेळणारे, धिप्पाड शरीरयष्टी असणारे, गोरेपान चेहरा असणारे, बुद्धिमान, भेदक नजर असं होतं. अजून एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू म्हणजे ते गुरुदत्ताचे भक्त होते. त्यांच्या पूजेमध्ये एकमुखी गुरुदत्ताचं चित्र हे नेहमी असायचं. ते गाणगापूरला जायचे, ते अशी जी अक्कलकोटला जायचे, तिथले जे त्या स्वामी आहेत, समर्थ आहेत, यांना जाऊन भेटायचे. अशी पण त्यांची नोंद अनेकदा केलेली आहे. आणि हे जे झाड आपल्याला इथे दिसतंय असं म्हणतात की या झाडाच्या खाली बसून त्यांनी गुरुचरित्र पोथी पारायण केलेलं आहे. दत्तलहरी नावाचा ग्रंथ पुस्तक त्यांनी छापलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या हातानं लिहिलेली गुरुचरित्राची पोथी आपल्याला संगम, आज जिथे पुण्यात संगम आहे तिथे जे वासुदेव बळवंताचं स्मारक आहे तिथे आपल्याला बघायला मिळते स्वतःच्या हस्ताक्षरातली. इतकं त्यांचं गुरुदत्तावरती भक्ती होती. तेव्हा त्यांचं एक आध्यात्मिकसुद्धा अधिष्ठान होतं, हे सुद्धा आपल्याला लक्षामध्ये येतं. असं त्यांचं व्यक्तिमत्व. आणि मग जसं त्यांना हा रामोशी समाज, दौलतराव नाईक आणि अनेक जण मिळाले तसं वासुदेव बळवंतांनी बंडाला सुरुवात केली. आणि मग करायचं काय? हल्ले करायचे आणि तिथून पैसा लुटून आणायचा. कशासाठी? 2 कामासाठी. एक म्हणजे जे आपलं सैन्य त्यांना पगार तर द्यायला पाहिजे. 5 रुपये तरी पगार होता. त्या काळातले 5 रुपये म्हणजे जास्तीच आहेत. घर चालायचं महिनाभरात 5 रुपयात, पण तो दिला तर पाहिजे पगार. पगारासाठी वासुदेव बळवंतांचा पगार असं सांगितलं जातं की 60 रुपयापर्यंत गेला होता. त्या काळात ते 60 रुपये भरपूर झाले. मी घरी समजा 10 रुपये पाठवले कोकणात आणि 5 रुपयात आपलं घर थांबलं तरीसुद्धा 30-35 रुपये शिल्लक राहतात. त्याच्यामध्ये आयुष्यात सुखाने जगले असते, 10 बंगले बांधले असते. पण एवढ्या सुखाच्या नोकरीवरती लाथ मारली होती वासुदेव बळवंतांनी. आणि खिशात पैसे नाही आहेत, सैन्य गोळा केलेलं आहे, त्यांना पगार द्यायचा आहे म्हणून हल्ले करायचे. धनवान लोकांवरती, सावकारांवरती, श्रीमंतांवरती त्यांचा पैसा आणायचा, तो पगार म्हणून पण द्यायचा, त्यातनं शस्त्र विकत घ्यायची, ती शस्त्र त्यांना द्यायची आणि मग इंग्रजांवरती हल्ले करायचे. मग भामारी नावाचं गाव आहे, भांबोडा आहे, अशा अनेक ठिकाणी शेकडो नावं आपल्याला मिळतात की वासुदेव बळवंत कुठे कुठे हल्ले करत होते आणि सगळं इंग्रज सरकार वैतागून गेलं होतं. आणि तुफान वेगाने हालचाल. म्हणजे आपण पाहताना वाचायला काय आपल्याला घरात बसून पुस्तक वाचतो. आज काय अहमदनगर, उद्या काय गुजरात, नंतर काय कर्नाटक, मग कुठेतरी कोकण. कसे गेले असतील? वाहन असेल का? जेवायला मिळालं असेल का? अंगात ताप असेल तर काय केलं असेल? किती मनात प्रश्न येतात. म्हणजे इंग्रजांपासून लपत छपत रात्री बेरात्री दौडत दौडत प्रवास करत जायचं, त्या गावातून हल्ला करायचा, तिथला पैसा आणायचा, असं सगळं त्यांनी करायला सुरुवात केली. मात्र वासुदेव बळवंत त्यांच्या सैन्यामध्ये येत असताना पहिल्यांदा हातामध्ये द्रोण घ्यायचा
त्या द्रोणामध्ये दहीभात असायचा आणि हातामध्ये द्रोण घेऊन शपथ घ्यावी लागायची. आणि त्या शपथेमध्ये एक असायचं की मी हा मिळालेला पैसा तिथेच देईन, स्वतःच्या खिशात घालणार नाही. आणि दुसरं, कुठल्याही गावात गेल्यानंतर एकाही महिलेला त्रास देणार नाही, स्त्रीच्या अंगावरती हात उचलणार नाही. या अत्यंत 2 कडक अशी शिस्त होती. म्हणजे असं गमतीने म्हणतात की जेव्हा लोकांना कळलं वासुदेव बळवंत महिलांना त्रास देत नाही, तर काही बायका रात्री झोपताना घरातले सगळे दागिने अंगावरती घालून झोपायच्या. एवढं ओझं होईल पण ते आले तरी आपल्याला त्रास देणार नाहीत, बाकी दागिने घालून झोपायचे असं गमतीने म्हटलं जातं. खरं खोटं माहीत नाही, पण अशा प्रकारे. पण काही ठिकाणी उलटं पण आहे बरं का. काही ठिकाणी वासुदेव बळवंत हल्ल्याला गेलेले असताना त्यांनी सांगितलं लोकांना की मी चोर नाही आहे, मी दरोडेखोर नाही आहे, मी लुटारू नाही आहे, या देशातलं इंग्रजांचं सरकार घालवून देण्यासाठी मी सैन्य उभा करतोय, म्हणून पैसा पाहिजे. आणि हे जेव्हा तिथल्या लोकांना, मग तो पाटील असेल सावकार असेल, त्याला पटायचं ना, काही काही ठिकाणी काही महिलांनी आपल्या अंगावरचे दागिने उतरवून दिलेले. हे माझं स्त्रीधन आहे, तू माझा भाऊ आहेस, हे घे आणि युद्ध चालू कर. असे पण अनुभव वासुदेवंतांना आलेले आहेत. आणि संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचं विलक्षण एक स्वातंत्र्य युद्ध हे त्या काळामध्ये निर्माण झालेलं होतं. असं करता करता इंग्रज सरकार वैतागलं. तरी काय करावं? मेजर डॅनियल, कारण त्यांना इतके वैतागले होते वासुदेव बळवंतांवरती, आगी लावायची वासुदेवंत. आपला जो बुधवार वाडा आहे, जिथे आत्ता फरासखाना पोलीस चौकी आहे ना, तिथे जी मोकळी जागा आहे पार्किंगची, तिथे फार मोठा वाडा होता बुधवार वाडा. तो जळून खाक झाला म्हणून तो वाडा आपल्याला पाहायला मिळत नाही. विश्रामबाग वाडा तो मात्र आहे, पण त्याला बुधवार वाडा आणि विश्रामबाग वाड्याला आग लागली होती असं म्हणतात की ती वासुदेव बळवंतांनीच लावली असेल. का जिथे जिथे पोलिसांची कचेरी असेल, इंग्रजांचं ऑफिस असेल, कार्यालय असेल, जाळून टाकायचं आणि त्यांना राज्य कारभार करणं अशक्य करायचं, ही वासुदेव बळवंतांची पद्धत होती. खजिना लुटायचा. एकदा तर त्यांनी 1.5 लाखाचा खजिना लुटला होता. त्या काळात ते 1.5 लाख म्हणजे किती झाले? अशा प्रकारे वासुदेव बळवंत इंग्रजांना इथे राज्य कारभार करणं अशक्य करत होते. मग इंग्रज जायचे तपासायला, या भागातनं हल्ला झाला, इथे काहीतरी घडलेलं आहे, इंग्रजांचं टोळी तिथे गेली. वासुदेव बळवंत सापडायचेच नाही. एक तर रात्री प्रवास करून दुसरीकडे गेलेले असायचे आणि ज्या गावात जायचे त्या गावकऱ्यांमध्ये मिसळून राहायचे. गावकऱ्यांना पोलीस आले विचारायला की हे अण्णा आहेत, तात्या आहेत, काका आहेत, मामा आहेत, सापडतच नव्हते. मग त्या डॅनियलनी काय केलं, त्यावेळेचा मुंबई प्रांताचा प्रमुख गव्हर्नर, त्याचं नाव होतं रिचर्ड टेम्पल, त्याच्या नावाने टाकलं होतं. सगळीकडे पोस्टर लावली महाराष्ट्रात. काय लिहिलं होतं? सध्या आपल्या मुलखामध्ये वासुदेव बळवंत फडके नावाचा खतरनाक दरोडेखोर राहतो आहे. जो कोणी त्याचं मुंडकं आणून देईल त्याला आम्ही 4,000 रुपये इनाम देणार. 4,000. काय झालं? वासुदेव बळवंत फडक्यांच्या सैनिकांनी त्या पोस्टर शेजारी आपलं पोस्टर लावलं आणि त्यात लिहिलं होतं, सध्या आपल्या मुलखात रिचर्ड टेम्पल नावाचा खतरनाक मनुष्य राहतोय, जो त्याचं मुंडकं आणून देईल त्याला आम्ही 5,000 रुपये इनाम देणार. काय उपयोग झाला नाही म्हणजे. आणि त्यामुळे वैतागले. असं करता करता वासुदेव बळवंत खूप फिरले. निजामाचं राज्य होतं हैदराबादच्या परिसरात, तिथे गेले. त्यांना वाटलं निजामाचं राज्य स्वतंत्र आहे, तिथे आपल्याला आश्रय मिळेल, पण तसंही झालं नाही. निजामाने त्यांना सहाय्य केलं नाही. आणि त्यामुळे हा सगळा प्रवास करत असताना शेवटी देवर नावडी नावाचं जे गाव आहे कर्नाटकामध्ये, त्या ठिकाणी ते गेले होते. एका डोंगरावरच्या लेणीमध्ये रात्रभर प्रवास करून दमल्यानंतर झोपलेले असताना डॅनियलला बातमी मिळाली. सुगावा लागलाच होता की कुठेतरी ते अक्कलकोटला वगैरे गेलेले असताना कुणीतरी त्यांना बघितलं. त्याची चर्चा इथे पुण्यात झाली. पुण्यातनं एका बाईनं ते बघितलेलं असताना ते तिच्या मैत्रिणीला सांगितलं. ती मग डॅनियलपर्यंत बातमी पोचली आणि मग तिथे सैनिक घेऊन ते गेले असं सांगतात. आणि मग त्या देवरनवडी गावाच्या जवळ त्या लेणीला वेढा पडला. पोलीस आतमध्ये गेले. अनेक सैनिक झोपलेले होते आणि त्याच्या सर्वांच्या मध्ये अत्यंत धिप्पाड असणारा देह, गौरवर्णीय मुद्रा, वासुदेव बळवंत शांत झोपले होते. बाकीच्यांना हळूहळू बाहेर काढण्यात आलं आणि मेजर डॅनियल स्वतः गेला. वासुदेव बळवंताच्या हातापाशी पिस्तूल होती, ती पिस्तूल काढून घेतली आणि मग मात्र त्यांच्या छातीवरती पाय ठेवून डॅनियलने त्यांना उठवलं. वासुदेव बळवंत जागे झाले, पण लक्षात आलं अवघड आहे, आता लढणं शक्य नाही आहे, कारण आपलं शस्त्र आपल्याकडे नाही आहे. सगळीकडून पोलिसांनी गाराडा घातला होता आणि बंदूक रोखलेली होती. वासुदेव बळवंतांना अटक झाली, पुण्यात आणण्यात आलं. विश्रामबाग वाडा, म्हणजे ज्या विश्रामबाग वाड्यात एकेकाळी ते शिकले होते विद्यार्थी म्हणून, त्याच ठिकाणी पोलीस चौकीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. संगम ज्या ठिकाणी आहे तिथे संगमावरती आता त्यांचं जे स्मारक केलं आहे ते त्या ठिकाणी का केलं, तिथे त्यांच्यावरती खटला चालला होता. त्या खटल्या तिथे चालला आणि
तो दीर्घकाळ चालला होता. त्याचं वर्णन असं आहे की वासुदेव बळवंतांचा खटला ऐकण्यासाठी शेकडो हजारो पुणेकर येत होते. आणि जसं शिवाजी महाराजांचा एकेकाळी जय जयकार व्हायचा ना, तसं वासुदेव बळवंत महाराज की जय, त्याला महाराज म्हणायचे लोक, असा जय जयकार तिथे व्हायचा. आणि त्या ठिकाणी सुद्धा दोन व्यक्तिमत्व आलेली असायची. एक व्यक्ती म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचे वडील म्हणजे बळवंतराव फडके, तेही तिथे आलेले असायचे. आणि दुसरे लहूजी वस्ताद, ते त्यांचे गुरु, तेही त्या ठिकाणी असायचे. आणि यांनी काय कर्तृत्व गाजवलं आहे हे बघायचे. अर्थात खटल्याचा निर्णय लागला, जन्मठेपेची शिक्षा दिली. पण इंग्रज चतुर होते, त्यांच्या लक्षात आलं हा इथे राहिला ना तर याच्या नावापासून सुद्धा धोका आहे, इथं घेऊन जा त्याला, भारतात ठेवू नका याला. आणि भारतापासून लांब एडन, कुठे एडन, सौदी अरेबिया, घरी जाऊन जरा बघा एडन कुठे, हजारो किलोमीटर लांब भारतापासून एडनच्या कारागृहात त्यांना ठेवलं. आणि इथून त्यांना घेऊन बोट निघाली आणि त्यांना घेऊन गेली. बोटीवरती चढतानाचा प्रसंग असा आहे, समोर बोट उभी आहे, आपली भारत मातेपासून आपल्याला लांब जायचं आहे. वासुदेव बळवंतांनी फक्त पोलिसांना विनंती केली, एक क्षणभर थांबा. पोलिसांनी थांबवले, खाली वाकले, तिथली माती घेतली आणि आपल्या उपरण्यामध्ये बांधली. माता बघायला मिळेल की नाही सांगता येत नाही, माती तरी बरोबर असू दे. एकेकाळी मला माझ्या मातेचा वियोग झाला होता याच इंग्रजांच्यामुळे, आता मला माझ्या भारत मातेचा वियोग सहन करावा लागतोय. आणि वासुदेव बळवंतांना घेऊन जहाज निघालं, एडनच्या कारागृहात गेले. पण तिथेही ते शांत नव्हते, ते अभ्यास करत होते की कशा प्रकारे इथे पोलीस चौकी आहेत, कशा प्रकारे पोलिसांचा पहारा आहे, कसा तुरुंगाचा आकार आहे, कोठडी कुठे आहे, तटबंदी कुठे आहे, अभ्यास केला. आणि एके रात्री सगळ्या तुरुंगातले लोक शांत झोपलेले असताना, पहारेकरी झोपलेले असताना, वासुदेव बळवंत शांतपणे आपल्या हातातल्या बेड्यांचा आवाज न होऊ देता कोठडीच्या दरवाजापाशी गेले, हात बाहेर काढले आणि आपल्या अंगातल्या ताकदीनं तो दरवाजाच त्या बिजागिरीत उचकटून काढला, दरवाजा बाहेर काढला, तो डोक्यावर घेतला, चालत चालत तटबंदीपर्यंत गेले, तो तिरका लावला, त्याचा जिन्यासारखा उपयोग केला, भिंतीवरती चढले, उडी मारली, ठप्प, आणि पळत सुटले. पळतायत पळतायत पळतायत, देश माहीत नाही, मुलूक माहीत नाही, इथला भूगोल माहीत नाही, भाषा माहीत नाही, रात्रीची वेळ, काय दिशा मिळेल तिथं 1 तास 2 तास 3 तास 4 तास पळतातच आहेत. किती काळ पडले असतील, पळून गेले. शेवटी लांब कुठेतरी एका पुलाखाली काही माणसं झोपली, त्या गर्दीमध्ये जाऊन झोपले. इकडे सकाळी पोलीस जागे झाले, राऊंड मारतायत, बघतात तो काय, कोठडीला दरवाजाच नाही. आत बघितलं, आत कैदीच नाही. त्यामुळे कमाले, आतपर्यंत कैदी अनेकदा पळाले, हा दरवाजा घेऊनच पळाला म्हणे, हा वेगळाच कैदी दिसतो. मग जरा तो दरवाजा सापडला, लक्षात आलं की वासुदेव बळवंत या दिशेने पळाले असतील. शोध सुरू झाला आणि काही तासामध्ये वासुदेव बळवंतांना पुन्हा अटक झाली, पुन्हा तुरुंगात आणलं. आणि मग मात्र त्यांचा जो आनंदवीत अमानुष राक्षसी असा छळ करण्यात आला का डेंजरस मनुष्य आहे याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे जेव्हा वाचतो ना आपण, डोळ्यात पाणी येतं. वासुदेव बळवंतांनी भाकरीचा तुकडा मोडला तर आतमध्ये आळ्या वळवळायच्या. तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य मिळावं ना म्हणून त्यांनी ते अन्न खाल्लंय. आपल्याला कुसुमाग्रजांची कविता माहीत असेल, मला ती कविता आठवते. काय भावना असतील मनामध्ये क्रांतिकारकांच्या. श्वासा नोजा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत, सांगा वेळी तुझी मुलेही या अंधारात, बद्ध करानी अखेरचा तुझं करती प्रणिपात, तुझ्या मुक्तीचे एकच होते वेळ पर्यानिवार, तयांना वेळ पर्यानिवार. नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात, तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात येतात, चरणांचे तो पूजन केले म्हणून गुन्हेगार, देता जीवन अर्घ्य तुला ठरलो वेडे पीर, देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार, आई वेड्यांना आधार. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालांच्या मधुनी क्रांतीचे नेते, लोहदंड तो पायामधले खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय. असा हा महान वीर अखेर 17 फेब्रुवारी 1883 शरीर खंगलं होतं, दुर्बल झालं होतं. कुणाला वाटलंच नसेल हा प्रचंड व्यायाम करणारा मनुष्य असेल, इतकं त्यांच्या शरीराची दुर्दशा. पुण्यातून एक डॉक्टर गेले होते,
पण त्यांच्या लक्षात आलं की आता अवघड आहे. आणि वासुदेवरावांच्या लक्षात आलं की आपला शेवटचा काळ आहे. आणि मग त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर ते उपकरणं आणा. डॉक्टरांनी उपकरणं आणलं. डॉक्टरांच्या मांडीवरती वासुदेवरावांनी आपली डोकं ठेवलं. वासुदेवरावांनी आपल्या थरथरत्या कृश हातांनी त्या उपकरणाची गाठ सोडली. त्यात माती होती. ती माती त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली आणि एक क्षण असा आला की हात खाली कोसळला. शरीरातून प्राण निघून गेले. भारत मातेचा एक सुपुत्र भारतापासून हजारो किलोमीटर लांब मृत्यूला मिठी मारता झाला. वासुदेवपर्यंत गेले. मित्रांनो, इंग्रजांना हायसं वाटलं. संपलं, आता कोणी क्रांतिकारक होणार नाही. वेडे होते. अरे वासुदेवंत तिकडे गेले. पण त्याची बातमी आली आणि याच पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये नागनाथ पर्वती 3 पुलं बसली होती. दामोदर हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर. आणि त्यांनी प्रतिज्ञा घेतली, वासुदेव बळवंतांचं अपुरं काम आम्ही पूर्ण करून दाखवू. एका ठिणगीनं पुन्हा ज्वाला प्रज्वलित झालेली होती. हे महत्त्वाचं. मित्रांनो, आज या कथनाचा शेवट करताना एवढंच म्हणतो, कुणी म्हणेल वासुदेवंत कुठे यशस्वी झाले हो? त्यांना कुठं स्वातंत्र्य बघायला मिळालं? स्वातंत्र्य नाही बघायला मिळालं. भगतसिंगलाही नाही मिळालं, चाफेकर बंधूंनाही नाही मिळालं, टिळकांनाही नाही मिळालं, झाशीच्या राणीलाही नाही मिळालं. पण म्हणजे त्यांचं जीवन अयशस्वी नसतं हे लक्षात घ्या. मित्रांनो, मी कधी कधी विद्यार्थ्यांना सांगतो, एखाद्या झाडावरती 100 घाव घातले आणि 100व्या घावाला झाड पडलं, मग आधीचे 99 वाया गेले का? ते 99 पण तितकेच महत्त्वाचे आहेत जितकं 100 महत्त्वाचं आहे. किंबहुना पहिला घाव जास्ती महत्त्वाचा आहे, कारण त्यावेळेस यश दिसत नसतं. त्यावेळेला जो पहिला घाव घालतो ना, तो जास्ती वंदनीय आहे. त्यावेळेला सगळा देश शांत झोपलेला होता, त्यावेळेला वासुदेवंत उभे राहिले. हे खरं आहे की याच्यापूर्वी उमाजी नाईकांनी सुद्धा काम केलेलं आहे. त्यांनाही आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो, उमाजी नाईक. पण त्यांना फाशी झाली ते वर्ष होतं 1813, 1832ला फाशी झालेली आपल्याच मामलेदार कचेरीमध्ये. ते आद्य क्रांतिकारक का? कारण त्यांनी जो उठाव केला ती ईस्ट इंडिया कंपनी होती, लक्षात घ्या. आणि ते पेशव्यांचं राज्य गेल्यानंतर पहिला उठाव त्यांनी केला, म्हणून ते त्यावेळेचे आद्य क्रांतिकारक. मात्र वासुदेव बळवंतांनी उठाव केला तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी नव्हती, इंग्लंडचं पार्लमेंट इथे राज्य करत होतं. आणि म्हणून 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये अपयश आलं. सगळे म्हणतात वासुदेव बळवंतांना अरे कसं जमणार आहे? नानासाहेब पेशवे लढले, त्यांना नाही जमलं. झाशीची राणी लढली, त्यांना नाही जमलं. बहादूरशाह जफर, बेगम झिनत महल, कुंवर शाह, एवढे राजे महाराजे, कामगार, सेनापती, महिला, साधू, संन्यासी, मौलवी सगळे भारतभर लढले, त्यांना नाही जमलं. तुला जमणार आहे का? वासुदेव बळवंत म्हणते मी काम सुरू करणार. लक्षात घ्या, ठिणगी असेल ना त्याचा वणवा करता येतो. ठिणगी जगणं महत्त्वाचं आहे. 1857च्या अपयशामुळे संपूर्ण भारतामध्ये जी दारुण शांतता पसरली होती, त्याच्यामध्ये ठिणगी प्रज्वलित करण्याचं काम एका आमच्या मराठी क्रांतिकारकांनी केलं होतं, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि त्यांच्यापासून सगळ्या भारताने प्रेरणा घेतलेली आहे, पंजाबनी घेतलेली आहे. आपल्याला माहिती वंदे मातरम गीत सगळ्यांना, ते वंदे मातरम गीत लिहिलं बंकिमचंद्रांनी. त्यांनी एका कादंबरीत ते टाकलं. त्या कादंबरीचं नाव आहे आनंदमठ. ही आनंदमठ कादंबरी बंकिमचंद्रानं सुचली ती वासुदेव बळवंतांच्या चरित्रापासून सुचलेली. एका बंगाली क्रांतिकारकाला मराठी क्रांतिकारकाचं चरित्र इतकं आदर्श वाटतं, असं हे त्यांचं विलक्षण व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. ही वास्तू पवित्र आहे. आणि दुसरं असं, आता हेरिटेज वॉक घेताना असं अनेकदा होतं की अनेक मोठी माणसं पुण्यात राहिली, पण बघता बघता गेल्या 20-25 वर्षात अनेक वास्तू काळाच्या उदरात गेल्या. विंचुरकर वाडा गेला, चाफेकरांचं घर गेलं, माझ्या लहानपणी बघितलं, आपणही बघितलं असेल. पण वासुदेव बळवंत ज्या परिसरात राहिले, ही ते वरती आहे, इथंसुद्धा त्यांचं वास्तव्य होतं असं म्हणतात. तर या सगळ्या वास्तू अजून आहेत. मी त्या खांबाला हात लावताना असं वाटतं इथं त्यांचाही स्पर्श झाला असेल. अजून काही वर्षांनी सांगता येत नाही. आपण भाग्यवान की बघायला मिळते. तेव्हा ते हे स्थान आहे. संगमावरती त्यांचं अप्रतिम स्मारक निर्माण केलेलं आहे, तेही बघण्यासारखं आहे. आणि त्याचप्रमाणे शिरढोण हे जे गाव सांगितलं त्याही ठिकाणी त्यांचं अतिशय अप्रतिम असं स्मारक निर्माण करण्यात आलेलं आहे. तर अशा या महान देशभक्ताला आज या ठिकाणी वंदन करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो.
आणि वासुदेव बळवंत यांना नमस्कार करताना एवढंच म्हणतो, तुझे तेज अंशी शतांशे जरीही उजाळून टाकू दिशा दाही दाही, उजाळून टाकू दिशा दाही दाही. नमस्कार. हेरिटेज वॉकला मागच्या वर्षी पुण्यात आल्याने हेरिटेज वॉकला सुरुवात झाली, आज वाशिमवरून झालेली. माझ्या आठवणीप्रमाणे मागच्या वेळेसही शेट्टी सरांनीच भाषण दिलं होतं, तर एकदम कुठेतरी फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं जाणवलं. तर आज शेट्टी सरांनी एवढं उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तुम्ही सर्व ते वेळात मला लावला त्याबद्दल तुमचंही आभार. देसाई कॉलेजचे विद्यार्थी दिसतात माझे, त्यांचंही आभार. या मंदिराचं दैनंदिन कामकाज पाहणारे अद्वैत जोशी त्यांचंही आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी सगळं करायचं.